वेलकम टू द चॅनल मॅथ्स विथ नीता मॅम. आज आपण प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड अ ट्रान्सव्हर्सल याबद्दल शिकणार आहोत. फर्स्ट डायग्राम मध्ये ए बी आणि सी डी या लाईन पॅरलल आहेत का? तर नाही. का? ए बी आणि सी डी या लाईन पुढे जाऊन एकमेकांना इंटरसेक्ट करतात, त्यामुळे त्यांना पॅरलल लाईन म्हणता येणार नाही. पण सेकंड डायग्राम मध्ये ए बी आणि सी डी पॅरलल आहेत. का? तर त्यातलं डिस्टन्स हे कॉन्स्टंट आहे आणि त्या पुढे किती वाढवल्या तरी एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही. अशा वेळी ए बी आणि सी डी पॅरलल आहेत असे आपण म्हणतो. पॅरलल लाईन ज्या आहेत त्यांना एक लाईन ई एच ही इंटरसेक्ट करत आहे. वेन अ लाईन इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन इन डिस्टिंक्ट पॉइंट दॅट इज कॉल्ड ट्रान्सव्हर्सल. अशा प्रकारे दोन पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल मिळून या ठिकाणी डिफरंट अँगल तयार होत आहेत. करस्पॉन्डिंग अँगल, इंटिरियर अँगल, इंटिरियर अल्टरनेट अँगल. त्यापैकी फर्स्ट जो आहे करस्पॉन्डिंग अँगल त्याबद्दल आपण आज बघणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल and in that corresponding angles property. What is the corresponding angle property? That angle EFB and angle FGD ही एक पेयर आहे corresponding angle ची. angle EFA and angle FGC second pair. third pair angle HGD and angle GFB and fourth pair angle HGC and angle GFA. त्या ठिकाणी डिफरंट मार्क्स करून मी वेगवेगळ्या साइन करून दाखवले आहेत 4 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. आणि त्या अँगल पैकी अँगल EFB आणि अँगल FGD हा कॉन्ग्रंट आहे. सिमिलरली BFG and GDH हे सुद्धा कॉन्ग्रंट आहे. एका साइडला ट्रान्सव्हर्सलच्या एका साइडला असणारे करस्पॉन्डिंग अँगल पेअर या कॉन्ग्रंट असतात. तर या साइडचे जर आपण बघितले EFA आणि FGC हे अँगल सुद्धा कॉन्ग्रंट असणार. एकाच मेजरमेंटचे एकाच मापाचे ते अँगल्स असतात, त्यांना कॉन्ग्रंट अँगल म्हणतात. तर अशा प्रकारे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट व्हेन द टू लाईन्स आर पॅरलल अँड अदर ट्रान्सव्हर्सल इज इंटरसेक्ट दॅट टू पॅरलल. सेकंड प्रॉपर्टी आपण इंटिरियर अँगल साठी बघूया. आता इंटिरियर अँगल्स काय असं ते आपण बघितलं आहे. लाईन ए बी आणि सी डीच्या इंटिरियर पोर्शन मध्ये येणारे ते दो अँगल पेअर्स ते आहेत इंटिरियर अँगल्स. या ठिकाणी अँगल AFG आणि अँगल FGC दोन अँगल. तर हे अँगल दोघं मिळून 180 डिग्रीचे असतात, त्यांना सप्लिमेंटरी असे म्हणतात. सिमिलरली अँगल पेअर BFG आणि अँगल FGD त्या साइडला ट्रान्सव्हर्सच्या अपोजिट साइडला जर आपण बघितलं तर दुसरी इंटिरियर अँगल पेअर तयार होते आणि ती सुद्धा दोघांची एडिशन 180. ईच पेअर ऑफ इंटिरियर अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज अ सप्लिमेंटरी अँगल. AB आणि CD या पॅरलल लाईनला EH ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यावर AB आणि CD मधला जो इंटिरियर पोर्शन आहे या ठिकाणी एक एक पेअर तयार झाली आहे. AFG and angle FGC ही इंटिरियर अँगलची एक पेअर आहे. अँगल BFG and angle FGD ही अपोजिट साइडला आलेली इंटिरियर अँगलची पेअर आहे. तर या अँगलची आपण ऍडिशन केली तर ती 180 डिग्री होती, म्हणून त्यांना आपण सप्लिमेंटरी अँगल म्हणतो. मीन्स प्रॉपर्टी ऑफ द अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल इन दॅट इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सेकंड प्रॉपर्टी ऑफ अँगल इंटिरियर अँगल. थर्ड प्रॉपर्टी आहे इंटिरियर अल्टरनेट अँगल साठी. आपण बघितलं अल्टरनेट अँगल हे दोन प्रकारचे असतात, 2 टाइप्सचे असतात. इंटिरियर अल्टरनेट अँगल अँड एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. इंटिरियर अल्टरनेट अँगल हे इंटिरियर पोर्शन मध्ये असतात आणि ते ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साइडला असल्यामुळे त्यांना अल्टरनेट इंटिरियर अँगल असे म्हणतो. AFG आणि अँगल FGD हे
आपल्याला सेकंड डायग्राम मध्ये दिसत आहेत AFG आणि FGD हे ट्रान्सव्हर्सच्या अपोजिट साइडला असलेले इंटिरियर अल्टरनेट अँगल आहेत. ते कॉन्ग्रंट असतात, एकाच मापाचे असतात. सिमिलरली अँगल BFG आणि अँगल FGC हे सुद्धा कॉन्ग्रंट म्हणजे एकाच मापाचे अँगल आहेत. तर इंटिरियर अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रंट असतात, याची एक प्रॉपर्टी. सिमिलरली एक्सटिरियर अल्टरनेट अँगल कसे असतात, तर एक्सटिरियर म्हणजे आउटर साइडला असलेले, एक्सटर्नल साइडला असलेले. या ठिकाणी एक्सटिरियर अल्टरनेट अँगल आपण बघितले तर अँगल EFB अँड अँगल CGH ते टू पॅरलल लाईनच्या एक्सटिरियर पोर्शन मध्ये आहेत, त्यामुळे त्यांना एक्सटिरियर अल्टरनेट अँगल पण म्हणू आणि ते इक्वल मेजरमेंटचे आहेत, म्हणजे ते कॉन्ग्रंट आहेत. सिमिलरली अँगल EFA अँड अँगल HGD हे सुद्धा एकाच मापाचे ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साइडला असणारे अल्टरनेट इंटिरियर अँगल एक्सटिरियर अँगल आहेत आणि ते सुद्धा कॉन्ग्रंट आहेत. अशा प्रकारे आपण करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात, इंटिरियर अल्टरनेट अँगल हे सुद्धा कॉन्ग्रंट असतात आणि ऑनली जे इंटिरियर अँगल बद्दल विचारलं आहे ते एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल असतात. ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण या बघितलेल्या आहेत आणि याचाच वापर करून आपल्याला प्रॅक्टिस 2.2 सॉल्व्ह करायचं आहे.